अन्नपूर्णा आजींनी फोडलं चक्क आता सर्वांसमोर कामिनीचं थोबाड. तर आता अन्नपूर्णा आजी करणार आपल्या कमळीला माफ. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपल्या कमळीला फायनली आता कॉलेजमध्ये एंट्री भेटलेली असते आणि कमळी कॉलेजमध्ये एंट्री करताना एवढी जबरदस्त करते ना की ह्या कामिनीचं हे सगळं पाहून मात्र कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि हे सगळं घडलेला प्रकार पाहिल्याच्या नंतर कामिनी ठरवतं की ह्या कमळीचा मी असा बदला घेईल ना की कमळीने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल. तर दुसरीकडे मात्र आपल्या गौरीला म्हणजे सरूला प्रचंड आनंद होतो, कारण की तिची मुलगी सगळ्यात मोठी लढाई जिंकलेली असते आणि तिला हे देखील समजतं की आता माझी कमळी ह्या कामिनीला उरून पुरेल, कारण की माझी कमळी आता साधीसुधी राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे आता आपली गौरी ठरवते की आपण राजांना खरं सत्य सांगून टाकूया. तर आता कमळीची तर कॉलेजमध्ये एंट्री झालेली असते, पण कमळीच्या मनामध्ये एकच प्रश्नाची खंत असते. कमळीला वाटत असते की अन्नपूर्णा आजी असं मी काय केल्यावरती मला माफ करतील, कारण की मी खूप मोठी चूक केली. माझ्यासारखी महामूर्खगत चूक कोणीच आजपर्यंत केली नसेल आणि कमळीला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असतो. त्याच्यामुळे कमळी म्हणत असते की मला काही जरी झालं तरी मला अन्नपूर्णा आजींची माफी मागायचीच आहे. पण कमळी अन्नपूर्णा आजींच्या जवळ गेले तरी अन्नपूर्णा आजी तिथं थांबत नसतात. तर आता ऋषी सरांसमोर खूप मोठं पुढं आव्हान असतं, कारण की ऋषीने त्याच्या आईला सांगितलेलं असतं, म्हणजेच नयनताराला, की ज्यावेळेस मात्र कमळीचा तो कॉलेजचा प्रश्न सॉल्व्ह होईल त्याच्यानंतर मी माझं शिकवणी बंद करेल आणि आपलं ऑफिस कायमचं जॉईन करेन. तर आता मात्र आपली कमळी ऋषी सरांना म्हणते की ऋषी सर, तुम्ही परत शिकवणी चालू करा, कारण की तुमच्या क्लासशिवाय कॉलेज सगळं अपूर्णच आहे. त्याच्यामुळे आता ऋषी परत कमळीसाठी कॉलेजमध्ये शिकवण्यासाठी जाणार आहे. पण नयनतारा मात्र ऋषीला म्हणते की ऋषी, तुझा आणि त्या कॉलेजचा आता काहीच संबंध नाही, कारण की तू राजीनामा दिलेला आहेस, त्याच्यामुळे तू आता तिकडे जाऊच शकत नाही. तर त्यावेळेस मात्र ऋषी म्हणतो की आई, राजीनामा माघारी देखील घेता येतो, त्याच्यामुळे तू काळजी करू नको. आणि ऋषी तिकडे परत जाणार हे पाहून मात्र नयनताराला प्रचंड राग येतो. पण रोहितला मात्र आनंद झालेला असतो, कारण की ह्या रोहितने त्या घरामध्ये राहून खूप सारे कांड केलेले असतात, जसं इकडे ही कामिनी करत असते. तर आता अन्नपूर्णा आजींना खूप टेन्शन येतं, कारण तुम्हाला माहितीच आहे की बिचारा कमळीच्या जीवावरती किती मोठं संकट आलं होतं. अन्नपूर्णा आजी जरी कमळीचा विचार करत नसतील तरी पण त्यांच्या मनामध्ये कमळीबाबत अजून तेवढंच प्रेम असतं आणि त्यांना अजून पण एका मनाच्या हळग्या कोपऱ्यात वाटत असतं की कमळीच खरं त्यांची मोठी नात आहे. कारण की ज्या प्रकारे कमळीने अन्नपूर्णा आजीला एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं होतं, त्या प्रकारे पाहायला गेलं तर कमळी खूप डिझर्विंग आहे असं अन्नपूर्णा आजींना वाटतं. तर कामिनी आता प्रचंड चिडलेली असते, म्हणजेच कामिनीला आता काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. कामिनीची अशी नाचक्की झालेली असते ना की सगळेजण लोक येणे जाणारे म्हणत असतात की कामिनी, तुम्ही एवढ्या लहान मुलीशी पंगा घेणं हे तुम्हाला शोभलं नाही आणि ती कमळी तुम्हाला उरून पुरली. आणि सगळी लोक असं कामिनीला आता त्रास देत असतात चिडवून चिडवून. त्याच्यामुळे कामिनी एवढी चिडते. आता कामिनी ठरवते की ह्या कमळीचा मी असा बदला घेईल ना की तिने स्वप्नात पण विचार केला नसेल. त्याच्यामुळे ही कामिनी आता तिचा पुढचा प्लॅन बनवायला सुरुवात करते. पण अनिका, रागिनी ह्या दोघीजणी देखील कामिनीला परत चिडवतात आणि म्हणतात की काय झाला तुझा हा फ्लॉप प्लॅन, कारण की तुला काहीच जमत नाही, त्याच्यामुळे तू हे सगळं सोडून दे. तर कामिनी परत त्या सगळ्यांना हेच सांगते की माझ्यावरती संशय घेऊ नका, कारण की मी त्या कमळीची अशी वाट लावणार आहे ना की त्या कमळीने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल. नाही, त्या कमळीला मी रस्त्यावरचा भिकारी बनवलं तर माझं पण नाव कामिनी नाही. तिला वाटत असेल त्या शाळेमध्ये म्हणजेच त्या कॉलेजमध्ये तिला एंट्री भेटली म्हणजे सगळं काही झालं, पण अजिबात पण नाही. त्या कमळीचा मी नाही माज उतरवला ना तर नावाची मी कामिनी नाही. तर ह्या कामिनीचा परत एक फालतू प्लॅन आता चालू होणार आहे. दुसरीकडे बिचारा राजन परत आपल्या आईची माफी मागत असतो आणि तिला हेच सांगत असतो की आई माफ कर, कारण की त्यामध्ये तर बिचारा कमळीची काही चूक पण नव्हते, पण तरी देखील तू तिला एवढी मोठी कठोर शिक्षा द्यायला नको हवी होती, कारण की या ठिकाणी आपण चुकलोय आई. तर त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी देखील विचार करत असतात की खरंच माझी चूक झाली का, कारण की कमळीने जरी मला फसवलं असेल पण तिने माझी काळजी घेण्यात कुठंच कटकासर केली नव्हती आणि ती घरात ह्या आली होती तेव्हापासून मात्र ह्या घराचं पूर्ण तिने वातावरणच बदलून टाकलं होतं. तर राजन आता परत मंदिरात जातो आणि त्या ठिकाणी त्याची आणि आपल्या गौरीची भेट होणार आहे आणि त्या भेटीमधूनच सगळ्यात मोठं सत्य उघडकीस येणार आहे. कारण की राजन गौरीची माफी मागतो आणि म्हणतो की मी एक नाटक केलं आईला वाचवण्यासाठी आणि आपली मुलगी जिवंत आहे म्हणून त्या कमळीला घेऊन गेलो होतो. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर गौरीच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि गौरीला खरं सत्य माहीत असतं की कमळीच खरं यांची मुलगी आहे. पण आता कामिनीच्या भीतीमुळे आपली गौरी ते सत्य सांगत नसते. पण आता गौरीला ही गोष्ट समजायला हवी की आपली कमळी खूप खमकी आहे, त्याच्यामुळे ती कामिनीला कधी पण उरून पुरू शकते. त्याच्यामुळे खरं सत्य राजनला सांगितलं पाहिजे, कारण की राजनपासून एवढं मोठं सत्य लपवून ठेवणं म्हणजे खरंच
खरंच खूप मोठा मूर्खपणा आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर आपल्या गौरीचं म्हणजे सरूचं पूर्णपणे चूक आहे. तिने राजांना खरंच ते सत्य कमळीबाबतचं सांगायला पाहिजे. तर पुढे मित्रांनो ही कामिनी चक्क आपल्या कमळीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आणण्यासाठी कॉलेजमध्ये कमळीच्या स्पोर्ट्स कोट्यातून तिला ॲडमिशन भेटलेलं असतं ते आता रद्द करायचं ठरवते आणि म्हणते की आता ज्यावेळेस सगळेजण एक्झाम फॉर्म भरतील ना त्यावेळेस मात्र त्यांच्याकडून सगळी फी आकारायची आणि त्यांच्याकडून सगळे पैसे वसूल करायचा. हा कामिनीचा नवीन डाव असतो आणि या डावामध्ये मात्र आता तिला साथ देत असते रागिनी. कारण की रागिनी म्हणते की जरी आईने हार मारली असेल तरी देखील मी त्या कमळीचा माज उतरवणार आणि तिला त्या कॉलेजमधून बाहेरच काढणार. तर आता कमळीला सगळे काही पैसे भरावे लागणार असतात आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं या गोष्टीमुळे नुकसान देखील होत असतं. पण आता त्यांना सध्या मदत करायला तिथे कोणीच नसतं. तर कमळी आणि निंगी दोघीजणी पण ठरवतात की आता काही जरी झालं तरी आपल्याला कॉलेजची संपूर्ण फी भरावीच लागणार आहे. त्याच्यामुळे त्या दोघीजणी ठरवतात की आपण कुठेतरी काम करूया, काम करून पैसे कमवूया आणि त्याच्यानंतर त्या कॉलेजची फी भरूया. तर आता हे सगळं पाहून अनिका मात्र यांची मज्जा घेत असते आणि अनिका म्हणते की गावछाप लोकांना तुमची लायकीच नाही, तुम्ही आता भीक मागा कारण की तुम्ही ह्या कॉलेजची फीज भरू शकत नाही. पण हा सगळा प्रकार आता कमळी आणि निंगी काम करायला सुरुवात करतात. तर बंड्या त्यांना पैसे देत असतो पण मात्र आपली कमळी ते पैसे घेण्यास नकार देते आणि म्हणते की आम्ही काम करू आणि ते कॉलेजची फी भरू. पण हे सगळं होत असताना बंड्या पण त्यांच्या मदतीला असतो, ऋषी सर देखील त्यांच्या मदतीला येतात. पण हा सगळा प्रकार आता अन्नपूर्णा आजींना समजणार आहे की कमळीला, निंगीला आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ह्या कामिनीने आणि रागिनीने चक्क पूर्ण पैसे भरायला लावलेले आहेत, जरी त्यांचं ॲडमिशन स्पोर्ट्स कोट्यातून झालं असेल तरी पण. आणि हा प्रकार समजल्याच्या नंतर अन्नपूर्णा आजी प्रचंड चिडते आणि सगळ्या कॉलेज सम्राट ह्या कामिनीचं थोबाड अन्नपूर्णा आजी आपल्या कमळीसाठी फोडणार आहे. अन्नपूर्णा आजींच्या मनामध्ये आपल्या कमळीबाबत खूप मोठा राग आहे, पण तरी देखील मात्र त्यांच्या मनाच्या हळव्या कोपऱ्यामध्ये आपल्या कमळीबाबत खूप सारं प्रेम असतं. त्याच्यामुळे कामिनीचं सगळ्यांसमोर आपली अन्नपूर्णा आजी थोबाड फोडते आणि हे सगळं पाहून मात्र कमळीला प्रचंड आनंद होतो कारण की फायनली ह्या कामिनीला तिच्या पापाची शिक्षा भेटतच असते. तर दुसरीकडे मात्र ती माजुरडी अनिका, तुम्हाला माहितीच आहे की तिला अक्कल तर पूर्णपणे शून्य आहे, पण तरी देखील मात्र तिचा रुबाब किती मोठा आहे. पण तिला काहीच अक्कल नाही कारण की तिला फक्त असं वाटतं की कमळीचं वाटोळं झालं म्हणजे सगळं काही तिच्या आयुष्यात चांगलंच होईल. पण नाही मित्रांनो, मला तर एक खूप मोठा प्रश्न पडला आहे. ज्या प्रकारे आपल्या कमळीचा DNA रिपोर्टची टेस्टिंग केली की ही खरंच राजांची मुलगी आहे का, त्याच प्रकारे मात्र ह्या अनिकाची देखील DNA रिपोर्ट टेस्टिंग केलीच पाहिजे कारण की खरंच राजांची मुलगी आहे का. तुम्ही पाहायला गेलं तर राजन किती चांगला आहे, पण मात्र ही रागिनी आणि सोबतच तिची ती मुलगी एवढं कटकारस्थान कोण करतं आणि सोबतच मात्र ही कामिनी, कारण की ह्या तिघी एकाच माळेचे मणी आहेत. त्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर योग्य ती शिक्षा व्हायलाच पाहिजे. तर मित्रांनो, पुढे आपल्या राजनला आपली गौरी म्हणजेच सगळं काय कमळीबाबतचं खरं सत्य सांगते. राजनला खरं सत्य कळतं की कमळी खरंच त्याची मुलगी आहे आणि त्याच्यानंतर मात्र ही सगळी गोष्ट मात्र आपल्या अन्नपूर्णा आजींना समजते. मग आता हेच पाहायचं आहे आपल्याला पुढे की अन्नपूर्णा आजी आपल्या कमळीचा परत स्वीकार करते का, कारण की अन्नपूर्णा आजी आपल्या कमळीची माफी मागतानाचा पुढचा प्रोमो लवकरच रिलीज होईल आणि तो तुम्ही पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनात देखील हा प्रश्न नक्कीच निर्माण होईल. तर मित्रांनो, आता कमळी आणि ऋषीच्या लव्ह स्टोरीला तर सुरुवात होणार आहेच, पण यामध्ये मात्र कामिनी, रागिनी आणि अनिका हे सगळ्यात मोठे मिठाचे खडे आहेत. पण या मिठाच्या खड्यांना आता बाजूला कोण काढतं हे पाहणं खूप रंजक ठरेल. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा.